नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे आणि मी सध्या पंचवटी नाशिक मध्ये. नाशिक दर्शनासाठी 3 प्रमुख ठिकाणे आहेत: रामकुंड, पंचवटी आणि तपोवन. पुढच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओ मधून मी तुम्हाला नाशिक मधील प्रमुख मंदिराचं दर्शन करवणार आहे. तसेच तुम्ही नाशिक मध्ये कसे पोहोचाल, इथे राहण्याची काय सोय, खाण्यापिण्याची काय सोय, या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मधून मी देणार आहे. तर चला करूया प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पंचवटीचं दर्शन. पहिले जाणून घेऊया तुम्ही नाशिक पर्यंत कसे पोहोचाल. देशभरातून तुम्ही कोणत्या ठिकाणावरून येत असाल तर जवळचं रेल्वे स्थानक आहे ते म्हणजे नाशिक. सगळ्या छोट्या मोठ्या शहरातून नाशिक पर्यंत येण्यासाठी ट्रेन अवेलेबल आहेत. नाशिक रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर समोरच तुम्हाला पंचवटी जाण्यासाठी बस किंवा ऑटो रिक्षा मिळून जातील. तेच जर तुम्ही बाय रोडने येत असाल तर तुम्ही प्रायव्हेट कार, बस किंवा टॅक्सीने नाशिक पर्यंत पोहोचू शकता. मुंबईपासून नाशिक 160 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून नाशिक पर्यंत पोहोचण्यासाठी डायरेक्ट बस सुद्धा मिळते. तेच जर तुम्ही फ्लाईटने येत असाल तर जवळचं विमानतळ आहे ते म्हणजे ओझर, जे की नाशिक शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक मध्ये राहण्यासाठी पंचवटीमध्ये बरेच सारे हॉटेल किंवा धर्मशाळा मिळून जातील, ज्याचे चार्जेस साधारण 300 रुपयापासून तर 1500 रुपयापर्यंत असतील. तुम्ही कोणत्या ठिकाणापासून येत असाल तर तुम्हाला रिक्षावाला कपालेश्वर मंदिरासमोरच सोडेल. गोदावरी घाटावर बरेच सारे छोटे मोठे कुंड आणि मंदिर आहेत. तर पहिले आपण दर्शन करणार आहोत ते म्हणजे कपालेश्वर महादेव मंदिराचं. कपालेश्वर मंदिर हे पंचवटीतील सगळ्यात जुनं मंदिर आहे. असं म्हटलं जाते की या मंदिरातील शिवलिंग हे स्वतः विष्णूंनी स्थापित केलेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला हनुमान मंदिराचं दर्शन होतं. साधारण 40 पायऱ्या चढून झाल्यावर बाजूला गोदावरी मातेच्या मंदिराचं दर्शन होतं. गोदावरी माता मंदिराचं दर्शन केल्यानंतर आपण पोहोचतो तो म्हणजेच कपालेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ. नाशिक मधील पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले जाते की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. नमस्कार मित्रांनो, मी सध्या कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये. जगाच्या कुठल्याही महादेव मंदिरात गेला तर शंकराच्या पिंडीजवळ तुम्हाला नंदी विराजमान दिसेलच. नंदी हा महादेवाचं वाहन असल्यामुळे महादेवाच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवाच्या पिंडीजवळचं स्थान असतं. मात्र हे जगातील एकमेव ऐतिहासिक मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं होतं त्यावेळी नंदीने त्यांना पातक दूर करण्यासाठी रामकुंडावर आणलं होतं. या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवाचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले. त्यामुळे याच ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलं. कपालेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आले ते म्हणजे गोदावरी घाटावर. हेच ते ठिकाण आहे जिथे लोक अस्थि विसर्जन करण्यासाठी येत असतात. असे म्हटले जाते की गोदावरी नदी दक्षिणेला वाहत असते आणि दक्षिणेला मोक्षाचं द्वार मानलं जातं. त्यामुळे येथे अस्थि विसर्जन करण्यासाठी लोक येत असतात. गोदावरी घाटावर बरेच सारे छोटे मोठे कुंड आणि मंदिर आहेत. इथे आल्यावर सगळ्यात पहिलं दर्शन होते ते म्हणजे बाणेश्वर महादेव मंदिराचं. बाणेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला मंदिर आहे ते म्हणजे गोदावरी भागीरथी मंदिर. नमस्कार मित्रांनो, मी सध्या गोदावरी भागीरथी मंदिरामध्ये. हे असं एक मंदिर आहे जे की दर 12 वर्षांनी या मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडले जातात. आता तुम्ही पाहू शकता या मंदिराचे दरवाजे बंद आहेत. नाशिक मध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरला जातो. त्यावेळेस या मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडले जातात. आता येणाऱ्या 2026-27 मध्ये पुन्हा या मंदिराच्या दर्शनासाठी दरवाजे उघडले जाणार आहेत. आता समोर पाहता येते आहेत ऋषी गौतम. यांच्यामुळेच गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर नाशिक मध्ये आणि नाशिक वरून दक्षिणेकडे वाहू लागली. येथे गोदावरी नदीला गंगा नदी सारखेच मानली जाते. गोदावरी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला आपल्याला दर्शन होते ते म्हणजे कपुरेश्वर महादेव मंदिराचं. या मंदिरामधील गर्भगृहामध्ये एक स्वयंभू शिवलिंग स्थापित आहे, जे की बऱ्याच वर्षापासून इथे गोदावरी नदीच्या तीरावर आहे. थोडे पुढे आल्यावर आपल्याला दर्शन होते ते म्हणजे रामकुंडाचे. असे म्हटले जाते की इथे गोदावरी नदीचे अरुणा आणि वरुणा नदीसोबत संगम होतो.
इथे तुम्ही समोर पाहू शकता 4 गोमुख आहेत आणि त्यांच्या मुखातून पाणी पडताना दिसत आहे आणि हे पाणी अरुणा आणि वरुणा नदीचं आहे. त्यांच्या पाठीमागे आहे ते म्हणजे गंगा गोदावरी मंदिर. म्हटलं जातं की प्रभू श्रीराम आपल्या वनवासाच्या काळात ह्या कुंडात स्नान करत असत. या कुंडामध्ये प्रभू श्रीरामांचे चरण पादुका सुद्धा स्थापित केलेल्या आहेत, ज्या की अयोध्याच्या मातीपासून बनवलेल्या आहेत. असे म्हटले जाते की प्रभू श्रीराम आपल्या वनवासाच्या काळात जिथे जिथे गेले तिथे तिथे प्रभू श्रीरामांच्या चरण पादुका स्थापित केलेल्या आहेत. या चरण पादुकांच्या मागे प्रभू श्रीरामांचे अतिप्राचीन मंदिर सुद्धा आहे. या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीतेची मूर्तीचे दर्शन करता येतं. रामकुंडाचं दर्शन केल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला दिसेल एक छोटासा डोम शेप स्ट्रक्चर. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं आराम पण करू शकता. या डोम शेप स्ट्रक्चरच्या समोरच आहे ते म्हणजे सीताकुंड आणि लक्ष्मण कुंड. दोन्ही कुंडाचं दर्शन झाल्यानंतर दक्षिणेच्या साईडला तुम्हाला हनुमानजीची भरपूर मोठी मूर्ती दिसेल, जी की साधारण 12 फूट उंच आहे. या कुंडाच्या अगदी समोर आहे ते म्हणजे सिद्धपातालेश्वर महादेव मंदिर. हे शिवलिंग ग्राउंड लेवलच्या खाली आहे, त्यामुळे या मंदिराला सिद्धपातालेश्वर या नावाने ओळखले जाते. सिद्धपातालेश्वर मंदिराच्या मागे एक उंच असा टॉवर बघायला मिळेल आणि यामध्ये संत यशवंतराव महाराजांच्या समाधीचं दर्शन करता येतं. मित्रांनो, कपालेश्वर महादेव मंदिर, रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि पातालेश्वर मंदिराचं दर्शन केल्यानंतर आता मी आहे म्हणजे हनुमान कुंडाजवळ. इथे समोरच तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे हनुमानजीची भव्य मूर्ती. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला तोंड असल्यामुळे या मूर्तीला दुतोंड्या मारुती या नावाने ओळखले जाते. नाशिक मधील पुराच्या पाण्याचा मोजमाप करण्यासाठी या मारुतीरायांचा उपयोग केला जातो. या मूर्तीच्या पायाला, गुडघ्याला, कमरेला आणि छातीला पाणी लागलं म्हणजे पूर यायला सुरुवात झाली असे मानले जाते. यामधील पूर्वेला असलेली मूर्ती श्रीराम मंदिराच्या साईडला असून हात जोडलेली आहे, तर पश्चिमेला असलेल्या मूर्तीच्या हातात गदा असून राक्षसाला पायाखाली दाबून ठेवलेला आहे. दुतोंड्या मारुतीचं दर्शन केल्यानंतर आता आपण दर्शन करणार आहोत ते म्हणजे नीलकंठेश्वर महादेव मंदिराचं. असं म्हटलं जातं की सीता मातेच्या वडिलांनी राजा जनक यांनी या घाटावर स्नान करून स्वतः इथे शिवलिंगाची स्थापना केली होती. नीलकंठेश्वर महादेव मंदिराचं दर्शन केल्यानंतर समोरच आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे गोराराम मंदिर. या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, भरत आणि शत्रुघ्न यांची संगमरवरी दगडापासून बनवलेल्या मूर्तीचं दर्शन करता येतं आणि हे एकमेव असं मंदिर आहे जिथे प्रभू श्रीराम आणि त्यांच्या 4 भावंडांसोबत दर्शन करायला मिळतं. गोराराम मंदिराचं दर्शन केल्यानंतर आता आलोय आपण ते अतिप्राचीन नारोशंकर मंदिराचं दर्शन करायला, जे की भगवान शिवांना समर्पित आहे. हे मंदिर पेशव्यांच्या काळात नाशिकचे सरदार नारोशंकर राजे बहादूर यांनी 1747 मध्ये बांधले होते. या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत. चिमाजी अप्पा यांनी वसई लढाई जिंकल्यानंतर वसई किल्ल्यावरील घंटा 1739 मध्ये घेऊन आले होते आणि त्यातील एक घंटा या मंदिरामध्ये ठेवण्यात आली होती आणि आजही ती घंटा आपल्याला पाहायला मिळते. तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराचे घंटा असे म्हटले जाते. तर चला जाऊन करूया महादेवाचं दर्शन. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच नंदीचं दर्शन होतं. या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीतील आहे. या मंदिरातील जे शिवलिंग आहे त्याला अतिप्राचीन मानलं जातं आणि हे समर्पित आहे महादेवाच्या अर्धनारेश्वर रूपाला. नारोशंकर मंदिराचं दर्शन केल्यानंतर मंदिराला लागूनच आहे सांडव्यावरच्या देवीचं मंदिर. या मंदिरातील देवीची मूर्ती हुबेहूब सप्तशृंग गडावरील देवीसारखीच आहे. ही मूर्ती अतिशय भव्य असून मनाला मोहून घेणारी आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण गंगा घाटावरील सर्व मंदिरे आणि कुंडाचं दर्शन केलेले आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन जरूर दाबा.
लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला हर हर महादेव. जय जय श्रीराम.